बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार वन विभागात नोकरी. कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता. महाराष्ट्रात बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यांमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतंय. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गमावल्यामुळे पीडित कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळतंय. अशा कुटुंबांना आर्थिक मदतीसोबतच आता सरकार मोठा आधार देणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना वन विभागात थेट सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. पण एका बाजूला बिबट्याला पकडण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं सुरू आहेत, तर दुसरीकडे सरकारकडून नोकरी देण्याची तयारी सुरू आहे. नेमका हा प्रस्ताव काय आहे, कोणत्या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे, जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मानवी जीवितहानीचं प्रमाण खूप वाढलंय. बिबट्या आणि वाघांनी शेतात काम करणाऱ्या किंवा परिसरातील नागरिकांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. अशा कुटुंबातून जर कर्ता पुरुष गेला तर त्या संपूर्ण घराची आर्थिक वाताहत होते. मुलांचं शिक्षण, घर खर्च, शेतीचं कर्ज आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी अचानक एका व्यक्तीवर येऊन पडते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन फडणवीस सरकार आता अशा पीडित कुटुंबांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील एका सदस्याला थेट वन विभागात सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव सध्या राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे. वन विभागात नोकरी देण्याचा हा प्रस्ताव म्हणजे पीडित कुटुंबांना केवळ आर्थिक मदत नाही, तर दीर्घकाळाचा मोठा आधार मिळणार आहे. शासनाने केवळ आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता कुटुंबांना कायमस्वरूपी आधार मिळावा या उद्देशानं हा प्रस्ताव पुढे आणलाय. या प्रस्तावावर कॅबिनेट बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्यात वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचं प्रमाण पाहता सरकारने हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. एकीकडे सरकार नोकरी देण्याचा विचार करत असताना दुसरीकडे बिबट्याचा वाढलेला मुक्त संचार नागरिकांची झोप उडवतोय. परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील रेणाखळी शिवारात गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. या बिबट्याने आतापर्यंत 2 जनावरांवर हल्ला केलाय. वन विभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते. यातल्या एका कॅमेऱ्यात बिबट्याचं स्पष्ट दर्शन झालंय. त्यामुळे रेणाखळी परिसरात नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आणि जनावरं घराबाहेर न बांधण्याचं आवाहन वन विभागानं केलंय. केवळ परभणीच नाही तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही दहिवेल आणि कोंडाईबायरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. महामार्गाच्या कडेला असलेल्या झुडपामध्ये बिबट्या दबा धरून बसत असल्याने प्रवाशांमध्ये मोठी भीती पसरली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना आणि वाहनधारकांनी सायंकाळनंतर या मार्गावरून प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. बिबट्या पकडला जात नसल्यानं नागरिकांमध्ये संतापही वाढतोय. अहिल्यानगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील नागरिकांनी नुकताच रास्ता रोको केला. किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. पण आठवडा होऊनही नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्याची ही समस्या गंभीर होत चालली आहे. सरकार आता नोकरीचा प्रस्ताव आणून पीडितांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय. पण नागरिकांमध्ये वाढलेली भीती आणि बिबट्यांना पकडण्यातील आव्हान अजूनही कायम आहे. कॅबिनेट बैठकीत आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. याबद्दलच्या सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा थोडक्यात.